गुग्गू काहीतरी सूचना करतात. पंच ओके बॉल. शीश सोंडे यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती राहील आपण या आपलाही सन्मान करू. या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत आणि खेळाचं पहिलं सत्र श्री 11 मोहाची वाडी नेरळ आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी न्यू गोल्डन पोसरी या दोन टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि खेळाचं पहिलं सत्र जसं चालू होईल या ऐकूया बदलापूर समालोचक समितीचे सदस्य आहेत आणि बदलापूरचा आणखीन एक उभरता सितारा आपण पाहतोय प्रसादजी सवारे यांना धन्यवाद. सोंडे साहेबांच्या ठिकाणी सन्मान होतोय. या स्पर्धेला भेट देण्यासाठी खास करून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय जॉईंट होतात राहुलजी चव्हाण सर, अखिल भाई यांचे मात्र क्लासमेट आहेत. अगदी आपण पाहतोय जवळचे संबंध आणि सातत्याने आपण पाहिलं तर मित्रत्व या ठिकाणी जपलं जातं मित्रत्व. आणि अगदी आपण पाहतो त्यांचा सन्मान सुद्धा त्यांच्याच हस्ते या ठिकाणी करण्यात आले. जाऊया मागच्या दिशेने सामन्याला होतीये सुरुवात. या ऐकूया आवाज राहुलजी चव्हाण सरांचा. थँक्यू सो मच महेश जेदुळे सर, थँक्यू सो मच तुषार सर, थँक्यू सो मच प्रसाद. याच दरम्यान शिरगाव गावातील ग्रामस्थ पांडुरंगजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर सचिनजी सूर्यवंशी यांचं आगमन झालं. विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. आमचे साथी समालोचक अनुज मोरे हे देखील जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. चांगला फटका गॅप मध्ये खेचलाय आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. साजिद आले त्यांच्या साथीने तुम्ही पाहताय त्यांच्या अगेन्स्ट सलामी जोडी अखिल भोईर आणि मयूर पाटील ही जोडी तुम्हाला बाल मिळेल. एक बॉल वरती आपण पाहिलं चेंडू डॉट जरूर आला. डॉट बॉल नंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला आहे क्षेत्ररक्षक उपस्थित आणि रोशन आढाव पोहोचलेत आणि अखेर परत बाद. षटक क्रमांक तुम्ही पाहताय पहिल्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साजिद आलेत आणि एक बॉल वरती चौकार जरूर खर्च केला, परंतु पुढच्याच बॉल वरती फलंदाज अखिल भोईरला इथून माघारी परतवला. याच दरम्यान बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागडीचे आमचे सदस्य कल्पेशजी भोसले यांचं आगमन झाले. विनंती मंचावरती या आपण मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगले क्रिकेटर आहेत कल्पेश भोसले त्यांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. नवीन खेळाडू मनीष तात्रे आलेत. नेट नंबर 3 वरती हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. लवकर आताचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आता मध्याच्या मध्ये दाखल झाला आहे. एका बाजूला साजिद असेल, रोशन आडाव, गुग्गूला तुम्ही पाहताय चांगला क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल टीम मोहाची वाडी संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला मयूर पाटील, अखिल भोईर, मनीष तात्रे अशी चांगले चांगले नावं तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज होते साजिद, ज्याने मात्र एक फलंदाज बाद केला. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. 3 बॉलचा खेळ शिल्लक. फुल टॉस होता. पहिला बॉल इथे मात्र फेस करतोय ऑन साइडला फेकून दिला मिड विकेटला. हीच तर ओळख आहे मनीष तात्रेची. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. षटकार ठोकला. धावफलक 10. याकडे वरती तुम्हाला बाल मिळेल. आज वर्षातील खास दिवस अनस शेख यांचा वाढदिवस. अनस शेखला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा फ्रेंड्स 11 गोरेगाव टीमच्या माध्यमातून, जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत. आज त्यांचा वाढदिवसचा, त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. गोलंदाज सज्ज होतोय साजिद. इथे देखील फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते.
मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे बसला. दरम्यान मागील बॉलवरती षटकार वसूल केला. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. बाबूभाई बुबेरे यांना तुम्ही पाहू शकता. खरं तर क्रिकेटची ते दर्दी आहेत आणि आता या मॅचचा आनंद घेत असताना भूमी 11 मांडा संघ आपण पाहिला, ज्याने मात्र एक सामना जरूर त्यानं जिंकला. गोरदा सज्ज होतोय. इथे फटका चांगला आहे. अडवा बाट घेतला ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचाच फायदा होतोय टीम पोसरी संघाला. धावमिती 4. मात्र समाप्त झालं. धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एक फलंदाज बाद झालाय. अखिल एक चौकार भरत असताना त्याने मैदान जोरू सोडले, परंतु मैदानावरती का बॅटिंग करतोय. मनीष तात्रेला तुम्ही पाहताय. चांगला क्रिकेट त्याचा तुम्हाला आतापर्यंत पाहायला जरूर मिळेल. याच दरम्यान कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक अरुणजी सुरवळ साहेब यांचे चिरंजीव ओमकारजी अरुण सुरवळ साहेबांचं आगमन झालंय. त्यांच्या साथीने आमचे मित्र शुभमजी पवार यांचं आगमन झालंय. त्यांचे बळपूर्वक स्वागत. आपण या मंचावरती आपलं बळपूर्वक हार्दिक स्वागत. कल्पेशजी भोसले देखील आता जोडले गेले, त्यांचे बळपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले. पूर्णपणे इथे मात्र तुटून पडला. बॅट्समन मनीषला तुम्ही पाहिलं, चांगल्या धाबा त्याच्या बॅटमधून जरूर आल्यात आणि आता षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय आदम मुजाबर. हा गोलंदाज तुम्हाला बारबेल आदम आता या मॅच मध्ये दाखल झालाय. चांगला इथून मात्र गोलंदाजी करावी लागेल, कारण 4 षटकांची मॅच. 4 षटकांच्या मॅच मध्ये इथून चांगली धावसंख्या उभारायची. याच अनुषंगाने आता मनीष आणि त्याच्या साथीनं मयूर पाटीलला तुम्ही पाहताय. पहिला बॉल भन्नाट वेग तुम्हाला जरूर पाहायला मिळाला. डॉटबॉलची समाप्ती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं गोरदाज आदम. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. बॉल चालला लॉंग ऑनला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका डब्यावरती फरार. चौकार. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती वेगाने आता पुढे सरकेल. 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसऱ्या मार्काचा असताना पहिल्या बॉलवरती पूर्णपणे बास केलं मयूर पाटील. चेंडू तिथे डॉट आला. दुसरा बॉल पूर्णपणे भिरकावून दिला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार वसूल करतोय. 4 षटकाची मॅच, त्यामुळे आता 4 षटकाच्या मॅच मध्ये इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. 40 ते 45 धाबा उभाराव्या लागतील. याच अनुषंगाने मयूर देखील आता बॅटिंग करतोय. इथे देखील लबा बाट घेण्याचा प्रयत्न. बॅटवरती प्रॉपर नव्हता. बॉल झाला मिड विकेटला. डीप मध्ये रोशन पोहोचतायत, जो संघ नायक आहे. बॉलला उचलून फेक करेल. दरम्यान एक चिक्की सिंगल इथे एकवटली गेली. मनीष तात्रीला तुम्ही पाहता. याच मैदानावरती एक बाईक जिंकली मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर हा खेळाडू तुम्ही पाहू शकता. मनीष तात्रे ज्याने मात्र मालिकावीराची बाईक याच स्पर्धेमध्ये जिंकली. तोच खेळाडू सध्या घडीला तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अखिल भुईरला पण पाहिलं असेल. दापिवलीची स्पर्धा गाजवत असताना त्या स्पर्धेमध्ये त्याला देखील बाईक मिळाली होती. एक मोठा संघ कालापूर विभागातून हा संघ तुम्ही पाहू शकता. खोपोली बेल्टमधून आता दाखल झाला. न्यू गोल्डन पोसरी विरोधात तुम्ही पाहता हैदराबादी संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नेरळ परिसरातून श्री 11 मोहाची वाडी. इथे फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही. धाबांचा तोटा. बॉल निघून चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. आता संपर्क नाहीये बॅटमॅन बॉलचा. बॅटम बॅटचा बदला बॉल निघून मध्ये सुट्टीचा मोका विश्वासाला सोडला असेल. इथे गुरुदास आदम मुजाबर संपर्क झाला. तेजी पुरस्कार आहेत.
देखील बॅटची कडा आहे. पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय. अखेर मनीष सात्रेला आता मैदान सोडावे लागेल. बॅट्समन आउट. वेळ खर्च करू नका. लगेच खेळायला सुरुवात करा. श्री 11 मवाची वाडी विरोधात तुम्ही पाहताय संघ मैदानावरती खेळतोय तन्मय आरबी 11 न्यू गोल्डन पोसरी. एमर भाई आपण कुठे असेल तर संपर्क साधा. एमर भाईला विनंती आपण संपर्क साधा. पंच फक्त 1 मिनिट आपण सामना थांबवतोय. चला तिसरे पंच आपण थोडस संपर्क साधा. चला तिसरे पंच आपण कुठे असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या संपर्क साधा. एमर भाई उभेरे आपण कुठे असेल तर थोडस संपर्क साधा. पंच नवीन खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये जात होता तो जायच्या आधी जो प्लेअर बाद झाला होता तो मैदान सोडून बाहेर आला होता सीमारेषेच्या बाहेर. त्यामुळे आता नवीन खेळाडू बाद असणार आहे अशी सूचना आमच्यापर्यंत आयोजन कमिटीने पोहोचवली आहे. हा नियम आपण काल देखील फॉलो केला. काल देखील त्या खेळाडूला आपण बाद दिलं होतं कारण मनीष जसा बाद झाला तसा तो मैदान सोडून सीमारेषेच्या बाहेर आला आणि नवीन खेळाडू जो मैदानाच्या जात होता तो त्याने उशीर केला मैदानाच्या जाण्यासाठी. त्यामुळे आता नवीन गेलेला खेळाडू बाद असेल याची नोंद आपण घ्यायची आहे. सर पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव नका टाकू आपण. मयूर पाटील जो काही निर्णय तो तुम्हाला अभिषेक करावा लागेल याची आपण नोंद घ्यायची आहे. काल देखील अशीच कामगिरी आपण पाहिली होती. स्ट्रिक्ट आयोजन कमिटी आहे त्यामुळे जे काही स्पर्धेमध्ये नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. टाइम आउट. त्यामुळे आपण ज्यावेळेस मैदानाच्या आपण दाखल होता त्यावेळेस आपण अधिकचा वेळ खर्च करत जाऊ नका कारण स्पर्धेची नियमावली आहे.
नवीन खेळाडू ऋषाल आता दाखल झालेत. प्रणयला आपण पाहिलं खरं तर एक चेंडू फेस न करता त्याने मैदान सोडलं. नवीन खेळाडू विशाल आता मतदाराच्या दाखल झाला या मॅच मध्ये. मयूर पाटीलला तुम्ही पाहता एक चांगला खेळाडू आहे, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्याचा आपण या मॅच मध्ये जरूर पाहिला. यस, खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस क्रॉसिंग होत नाही त्यावेळेस मात्र फरदच बाद असणार आहे. काल देखील आपण तोच नियम फॉलो केला. पेनल्टी नाही आहे या स्पर्धेमध्ये, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि खास करून आमचे आयोजन कमिटी उमरने देखील पाहिलं होतं. उमर बुबेरेने काही खेळाडू मैदानात दाखल नव्हता झाला, त्यामुळे आता प्रणय बाद झालेत. नवीन खेळाडू विशाल मैदानावरती दाखल होतोय. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतील का पाहावं लागेल. आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मयूर पाटीलच्या बॅटवर येतोय. सिक्स. एसईओ सचिनजी सूर्यवंशी साहेब यांचा अगमन झालं, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकार आहे, पंचांनी षटकार इथे घोषित केला, त्यामुळे आता धावफलक टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. चला चेक करण्यात येईल आता. तिसरे पंच आमचे चेक करतील नक्की सीमारेषेवरती घडले काय. हा षटकार आहे की चौकार आहे यावरती आता पाहिलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहतोय न्यू गल्टन भोसरी संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूला श्री 11 मोहाची वाडी. आणि त्या संघासाठी बदलापुरातील एक नामांकित पॅकर म्हणून ज्याची ख्याती आहे दिनेशजी यशवंतराव यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. त्यांचाही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. तिसरे पंच विनंती आपण या. आपण टीव्ही अंपायरच्या रूम मध्ये यायचं. तिसरे पंच आपल्याला विनंती, आपण त्वरित या, थोडस फास्ट या, विनंती या. तिसरे पंच बाउंड्री चेक साठी रिव्ह्यू आहे, DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. आपण या, विनंती आहे. क्लोज डिसिजन आहे, त्यामुळे आता चेक करण्यात येईल. रोशन नाडावला तुम्ही पाहताय, गुग्गू जो संघनायक आहे त्याला देखील प्रश्न पडलाय की हा चौकार आहे की षटकार. त्याच्या साथीने आदम मुजावरला तुम्ही पाहताय, रामजीत आहेत षटक क्रमांक दुसरे ते घेऊन आलेत. साजिद असतील, एक चांगला संघ बांधण्यात आला दलेंद्र गोमारे यांच्या माध्यमातून. पण आता चर्चा करतायत नक्की घडलंय काय डीप मध्ये. मयूर पाटीलला तुम्ही पाहताय जो एक चांगला क्रिकेटर आहे, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट भोसरी टीम साठी त्याचा आपण नेहमीच पाहिला. त्यांच्या मागे अण्णाला तुम्ही पाहता.
सर अमान आपण काय डिसिजन असेल ते कळवा. चला चौकार. मित्र ऐक, समोर कमिटीचे काही खेळाडू आहेत त्यांनी सांगितलं की चौकार आहे. ते मनीष आणि इथे षटकार देखील ठोकलाय. रामजित वरती आक्रमण चढवलाय. मयूर पाटीलला तुम्ही पाहता त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे षटकार वसूल केलाय. मागील बरोबर चौकार, या बरोबर षटकार. चौका आधीचा चौकार होता आणि आताचा षटकार आहे. यस बॅकफुटा गेले, पंच केला, थर्माचे क्षेत्र पाहिलं होतं, मोकळाय आणि त्याच दिशेला फटका घेतला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे चौकार येतोय. जाऊन पोहोचले 37. 34 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आमच्या कॉम्प्युटर बॉक्स मध्ये नन्ना मुन्ना राही तुम्हाला पाहायला मिळेल. उनेज बाबूभाई बुबेरे यांचं एक आव्हान झालंय. खरं तर उनेज क्रिकेटर आहेत, भरपूर ते त्यांना हौस आहे, त्यामुळे ते या मैदानावरती रोज रात्री तुम्हाला पाहायला मिळतील. आज देखील ते जोडले गेले. त्यांचे मनापूर्वक स्वागत. बाबू बुबेरे यांचे ते चिरंजीव आहेत. इथे देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा लेट कटचा फटका तुम्हाला पाहायला मिळेल आणि अखेर पुन्हा एकदा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे मयूर पाटीलने दाखवलं आणि त्याच्या बॅटमधून सलगचा हा दुसरा चौकार येतोय. खरं तर उनेजला आपण पाहतोय एक छोटासा खेळाडू आहे, क्रिकेटर आहे, हे गोरेगावचं उद्याचं भविष्य आहे, परंतु त्याचं भरपूर प्रेम आहे समालोचकांवरती, कारण रोज येताना तो 2-2, 3-3 चॉकलेट समालोचकांसाठी घेऊन येतो, त्यामुळे त्याचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. यस, खरं तर बाबूभाई बुबेरे जे मात्र समालोचकांवरती भरपूर प्रेम करतात. प्रत्येक समालोचकांना त्यांनी 500 दिलेत. माईजी धुळे आणि राहुल चव्हाण यांना त्यांनी 1000 रुपये दिलेत, परंतु उनेज तो मात्र चॉकलेट घेऊन येतो, त्याचे आम्ही स्वागत करू. इथे पुन्हा एकदा एक चिकी सिंगल धाव बेकवली जाईल आणि धावफलक आता पुढे सरकत असताना 38 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची टोटल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल 38 धाबा. षटक क्रमांक तुम्ही पाहता इथे मात्र समाप्त झालं. वाढदिवस या ठिकाणी आपल्या मंचावरती साजरा केला जाईल. 42 धाबा आहेत. डीजे मास्टर बर्थडेचं गाणं रेडी ठेवायचं. यस, आपण बर्थडे इथे सेलिब्रेट करणार आहोत. चला, शेख किंग यांचा वाढदिवस आपण संपन्न करू. खरं तर थोडीशी मिस्टेक झाली होती, ती आम्ही क्लिअर केली. साथी स्कोरर भरपूर
आपण 16 इथे मात्र संपन्न करतोय. षटक क्रमांक तिसरा समाप्त झाला. 42 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. 3 षटकाच्या अंती टीमची टोटल तुम्हाला जरूर पार बेल. अजून एका षटकाचा खेळ इथे मात्र शिल्लक. हर्ष चला सामन्याला आपण सुरुवात करू. षटक क्रमांक 14 घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दाखल झालेत. अमोल गोलंदाज सज्ज होतोय. अमोल पहिला बॉल फटका चांगलाय. बॉल चाला स्कोअर लेगला. डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार वसूल केला. धावफलक 48 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. या मॅच मध्ये अखिल भैरूवरती विश्वास दाखवला होता, परंतु अखिल लवकर बाद झाला. त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काप बॅटिंग करतोय. मयूर पाटीलला तुम्ही पाहताय जो सलामीला दाखल झालाय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आता भरपूर बेकार पुढे सरकेल. 48 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये 4 षटकांचे मॅच. धावफलक आता बेकार पुढे सरकत असताना 48 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 5 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. 10 चेंडूमध्ये वैयक्तिक 30 धावा वैयक्तिक बॅटिंग करत असताना मयूर पाटील आपण पाहिलं या मॅच मध्ये त्याची कामगिरी मोठी आहे. आतापर्यंत चांगला क्रिकेट त्याने या मैदानावरती दाखवला. षटक क्रमांक 14 तुम्हाला पार पाहिल. आज खरं तर अनस शेख किंग यांचा वाढदिवस सोहळा आपण इथे मात्र संपन्न केला, जे एक नामांकित स्कोरर आहेत. फोटो सुद्धा इथे फटका चांगला आहे. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू डीप मध्ये पोहोचतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तर आपण पाहतोय गोल्डन पोसरी या संघासाठी माथेरानवरून शुभेच्छा आलेल्या आहेत. सन्माननीय मुसाभाई यांच्या माध्यमातून या ठिकाणी पोसरी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी असणार आहेत. हो टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. चौका ठोकला. धावफलक 52 धावा जोडल्या गेल्या. आणि इथे तुम्ही पाहता अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. असं वाटलं होतं सुटकेचा मोकळा विश्वास आता अमोलने सोडला. या मॅच मध्ये कुठेतरी तो कमबॅक करतोय का, परंतु लाईन खराब आणि इथे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावफलक टीमची टोटल 53 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज सज्ज होता. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न दरम्यान अपील झाली होती. पंचांनी पाहिलं इथे मात्र पायाला चेंडू घासून गेला. त्या बुळच की काय. डॉट बॉल. अकी बुबेरे ते देखील आमच्या सोबत आता जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आदी बुबेरे जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. इथे फटका चांगला आहे. जागेवर खेचला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्याचे प्रयत्न पुरे पडले आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज मयूर पाटील तांबाचं नाव घेत नाहीये त्याच्या बॅटमधून. बॉल सीमा पार. षटकार. फटका ठोकला. धावफलक 59 इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न दरम्यान फरदच बाद. अखेर परतावा लागेल मयूर पाटीलला. या मॅच मध्ये त्याने 13 चेंडूमध्ये 40 धाबाची खेळी केली आहे. खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाही आहे. आपल्या गोरेगावात नाईट क्रिकेटचे सामने रंगले. आपल्या गोरेगावात सामने गोरेगाव मैदानात आयोजन केलंय साहेबांच्या नावा.
सीट होईल हे देखील पाहावं लागेल कारण 59 धावा धावफलकावरती जोडले गेल्या 3 फलंदाज बाद झालेत आणि आता नवीन खेळाडू मैदानात पण दाखल होतोय अक्षय मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग तो करतोय कारण शेवटचा बॉल त्याला फेस करायचा आहे प्रणयला आपण पाहिलं जो मात्र मैदानाच्या मध्ये जाण्यासाठी त्याला थोडस उशीर घेतला तदनंतर तो बाद झाला आणि अखेर आता नवीन खेळाडू अक्षय या मॅच मध्ये दाखल होतोय शेवटचा बॉल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल अजून ना काही काळ थांबावं लागेल आता पहिले सत्र कंप्लीट होण्यासाठी कारण डॉट बॉलची व्हाईट बॉलची इथे मात्र समाप्ती होत असताना धावफलक 60 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 4 षटकांची मॅच आणि बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली मयूर पाटीलनं ऑन साइडला खेळलाय हा देखील फटका चांगला आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षण पोहोचतील एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर शेवट गोड केलं टीम श्री 11 मोहाची वाडी संघानं आणि धावफलक तुम्ही पाहताय 60 धावा जोडल्या गेल्या 61 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आपण इथे संपर्क करतोय चला दोन टीमचे कॅप्टन एका बाजूला संघ खोपोली आणि दुसऱ्या बाजूला संघ शिरगाव कल्पेश भोसले यांचा संघ आहे चला दोन टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी खोपोली विरोधात शिरगाव कल्पेश चला खोपोली आणि शिरगाव संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी लगेच जायचंय खोपोली आणि शिरगाव संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी या खोपोली संघाचे संघनायक इथे दाखल झालेले आहेत आणि शिरगाव संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण या टॉससाठी शिरगाव कल्पेश संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण या टॉससाठी शहनवाज शेख साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत विनंती आपण या त्यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस शहनवाज जी आइए आपका स्वागत है टॉस इथे आपण संपन्न करणार आहोत शिरगाव संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉस साठी त्वरित यायचे शिरगाव संघाचे संघनायक यस या शिरगाव संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेत कल्पेश भोसले टॉस इथे संपन्न केला जाईल
टेल असा कॉल होता आणि हेड आलाय आणि सिरगाव संघाने टॉस जिंकलाय. संघनायक थांबायचं विनंती आहे. पाहुण्यांना विनंती आपण स्थाना बनवायचे. दोनही संघनायक थांबा विनंती आहे. खोपोली संघाचे संघनायक. तर टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. आणि कल्पेश सर, या मैदानाला नॅचरली तुम्हाला इथे बाल्कनी पाहायला मिळते उंचवठ्यावरती. खरं तर आपण पाहतोय हा मुख्य मंच, कॉमेंट्री बॉक्स, एक वेगळा अँगल, एक वेगळा व्ह्यू आणि एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल देखील ऐकायला आवडेल. खरं तर खेळण्याची इच्छा फक्त आयोजनामुळे होते आणि बऱ्याच दिवसापासून फक्त पाहुणा म्हणून बसतोय. पण यावर्षी ठरवलेलं की पावसाळी क्रिकेट पण यांच्याबरोबर खेळलो आम्ही ते आणि 2 वेळा प्राईज पण मारलं आहे. तर त्यांना मी कमेंट केली की मी यावेळी माझी एंट्री ठेवून द्या म्हणून आणि ते ठेवून दिली. तर चांगलं आयोजन आहे म्हणूनच इथं खेळायचं हे त्याने बोलून दाखवलेलं आहे. जर खोपोली संघाने टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? नक्कीच मात्र फिल्डिंग केली असती आम्ही सुद्धा. आता बॅटिंग करायची किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? मॅक्स टू मॅक्स 60+ चा आमचा टार्गेट असेल. आणि एकूणच संपूर्ण आयोजनाबद्दल देखील तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आयोजन मात्र खूपच चांगले केलेलं आहे. खेळपट्टी ही खूप चांगली बनवलेली आहे आणि ग्राउंडचं निवारण हे खूपच एकदम सुंदर असं बनवलेलं आहे. आयोजक आहेत त्या लोकांनी चांगलं आयोजन केलेलं आहे आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा चांगलं प्रेक्षक वर्ग बनवलेले आहेत. त्यामुळं आयोजककर्त्यांचे आभार. आयोजन खूप चांगलं आहे हे मात्र दोनही संघनायकांनी ओपिनियन इथं दिलंय. आणि टॉस आपण पाहतोय, आयडियल सिरगाव संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम ते करतील गोलंदाजी. पुढची मॅच आपण पाहतोय, एका बाजूने खोपोली संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आयडियल सिरगाव अशी मॅच असेल. आयडियल सिरगाव संघानं टॉस जिंकलाय ही न्यूज टॉस बॉक्स मधून आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील प्रसाद सवारे सर. थँक्यू सो मच तुषार सर, थँक्यू सो मच राहुल सर आणि थँक्यू सो मच मॅडी सर. आपण जाऊयात माझ्या दिशेने जिथे सामना आपण पाहतात. खरं तर एका बाजूला श्री 11 मोहाचीवाडी आणि त्यांच्या विरोधात न्यू गोल्डन पोसरी संघ. पहिलाच बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये उडवलाय. ऑन साइडला विषय मध्ये डीप मध्ये खेळाडू आहे. जजमेंट अप्रतिम आहे, अगदी बाउंड्रीच्या जवळपास असेल. डीप लाईन पहिल्याच बॉल वरती पहिला मोठा धक्का लागतोय. टीम श्री 11 मोहाचीवाडी नेरल या संघाला अमोल बॅक टू द पवेलियन. आपण पाहतोय अरुणजी सुरवळ साहेब आणि त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि के जी सुरवळ आपलं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओमकार सुरवळ उपस्थित आहेत, माफी असावी. आणि आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल शिव प्रतिष्ठान आयडियल सिरगाव हा संघ. सन्माननीय श्रीमान माझे नगरसेवक अरुणजी सुरवळ साहेब आणि त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे शिव प्रतिष्ठान आयडियल सिरगाव. आणि तो संघ पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रसाद सर. अगदी पहिल्याच बॉलवरती आपण पाहतात. खरं तर पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करणारा संघ अर्थातच श्री 11 मोहाचीवाडी या संघाला अमोल चव्हाण एक महत्वाचा खेळाडू होता, त्याला बाद करण्यात यश आलं. गोलंदाज मनीषला अगदी पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का लागलाय. जवळजवळ 0 पासून 61 धावसंख्या पर्यंत पोहोचायचा आहे. खरं तर मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज आहे. मोठा फटका जरूर लगावला होता परंतु थोडासा मित्रपणे अंतर कमी गाठलं त्या ठिकाणी आणि पहिल्याच बॉलवरती मात्र बाउंड्रीच्या जवळपास कॅच कॅरी केलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या 3ऱ्या क्रमांकावरती साजिद येत आहेत. 61 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. सुरुवात थोडीशी खराब झाली आहे परंतु इथनं पुन्हा नव्यानं सुरुवात करायची आहे. पॅड वरती हा चेंडू फक्त फ्लिक केलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते परंतु 2 धावा या अतिशय वेगानं पूर्ण केले जातात. चांगलं कॉलिंग यस नो वेटचा वापर सध्या तरी आता आहे 2 खेळाडू करतायत. तर पहा फैजान भाई यांची नक्कीच बाईकची चावी खरं तर कुठेतरी नक्कीच हरवली आहे. तर कुणाला जर
चावी सापडली तर नक्कीच आपण व्यासपीठावरती आणून द्यायची आहे. खरं तर फैजान भाई यांची चावी हरवली आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. गोलंदाज पुन्हा एकदा मनीष बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. यॉकलाईनचा चेंडू ऑन साइडला खोदून काढला. फटका सुंदर आहे. डीप मध्ये खेळाडू उपस्थित. तेवढी चांगली फिल्डिंग. अगदी लेदर बॉल क्रिकेटची फिल्डिंग सध्या पाहायला मिळते. ज्या प्रकारे एखादा लेदर बॉलचा क्रिकेटर फिल्डिंग करतो त्या प्रकारची फिल्डिंग अगदी घुटणे टेकवत असताना चांगल्या फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळतोय. सिंगल डबल वरती सध्या तरी नियंत्रण करण्याचं काम मैदानाच्या आत श्री 11 मोहाची वाडी हा संघ करतोय. 24 बॉल मध्ये त्यांना 61 धावा चेस करायच्या. सामना जिंकायचा असेल तर सध्या तरी प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न करून चुकला तरी चालेल परंतु प्रयत्न करायला तुम्ही कधीच चुकू नका. मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ. सातत्याने तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करायला सोडू नका. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतात मनीष. वेगवान चेंडू आपण पाहतात. खरं तर फ्लिक केला ऑन साइडला. फक्त टॅप करण्यात आलं. खरं तर चांगला चेंडूना या ठिकाणी सन्मान देण्याचं काम फलंदाज आदम मुजाबर करतायत. अगदी टॅप चॉप केलं आणि तदनंतर या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल. चांगल्या गोलंदाजाचं प्रदर्शन सध्या मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. चांगला बॉलिंग अटॅक सध्या तरी न्यू गोल्डन पोसरी या संघाच्या वतीने. ओव्हर पिच बॉल उडवलाय ऑन साइडला. फटका दमदार आहे. बॉल चला सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरना बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता मुजाबरचा बॅटमधना या मॅचचा पहिला संघर्षाचा शंकनाद करणारा हा ब्रँडिन षटकार. करायला आता सुरुवात केली या ठिकाणी आणि खरं तर आदामच्या बॅटमधनं षटकार आलाय. त्याला माहिती आहे या मॅच मध्ये एक चांगला नॉक द्यावा लागेल. पुन्हा एकदा फुलेलेंचा चेंडू टॅप केलाय. चॉप केलाय. फटका सुंदर आहे. 20 मध्ये खेळाडू आहे डीप मध्ये लॉंग ऑफला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं या ठिकाणी आपण पाहतात 10 धावा धाव फलकावरती. खरं तर पहिला षटक कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सेकंड इनिंग मध्ये तब्बल 61 धावा चेस करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात डीजे. पहिला षटक संपलंय. पहिल्या षटकात सुरुवात चांगली म्हणावी लागेल मित्र म्हणेन दोन्ही संघांकडनं. कारण की पहिल्याच बॉलवरती विकेट आला होता परंतु तदनंतर पाहिलं तर विकेट आल्यानंतर श्री 11 मोहाचेवाडी या संघानं देखील चांगली सुरुवात केली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. खरं तर आता संपूर्ण मित्रमने जबाबदारी आदाम आणि साजिदला मैदानामध्ये घ्यावी लागेल. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप होणं महत्त्वाचं आहे. टार्गेट मोठं आहे. लक्ष मोठं आहे. असं म्हटलं जातात ना की जेवढं मोठं लक्ष तेवढी जास्त मेहनत तुम्हाला मैदानाच्यात घ्यावी लागेल. आणि आता जास्तीत जास्त मेहनत श्री 11 मोहाचेवाडी या संघाला घ्यावी लागेल. आदाम मुजाबर त्याचा बॅटमधनं एक षटकार जरूर आलाय. त्याला संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आत. संघर्ष अगदी संघर्षांच्या कहाण्या सगळ्यांना आवडतात परंतु संघर्ष कोणाला आवडत नाहीये. परंतु या मॅच मध्ये सध्या तरी मी तर म्हणेन श्री 11 नेरल श्री 11 मोहाचेवाडी या संघाला नक्कीच चांगला नॉक द्यावा लागेल. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतात. खरं तर न्यू गोल्डन पोसरी टीम कडून गोलंदाज विशाल आलाय आणि विशालचं मात्र भव्य स्वागत केलंय. आदाम मुजाबरच्या बॅटमधनं फटका दमदार आहे. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारच्या पलीकडे. षटकार. सन्माननीय अशफाक भाई पटेल यांचं देखील आगमन इथे झालंय. दोस्तीच्या दोन्हीतला राजा माणूस
साहेबांना विनंती, या पण मंचावरती आपलं स्वागत आहे. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. अशफाक पटेल युवा मंच खोपोली या साहेब आपण मंचावरती आपलं स्वागत आहे आणि त्याचे सर्व आहेत अशफाक भाई पटेल. विनंती आहे साहेब, या आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. षटकार ठोकलाय मैदानाच्या आत, परंतु आत्ताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू अगदी या ठिकाणी कमबॅक करण्याचं काम गोलंदाज विशाल करतोय. षटकारानंतर पुनरागमन, कमबॅक, बाउन्स बॅक काय असतं सध्या तर ते दाखवण्याचं काम विशाल करतोय. प्रत्येक डॉट बॉल हा महत्वाचा आहे मैदानाच्या आत आणि प्रत्येक मोठा फटका मी तर म्हणेन श्री 11 मोहाचवडी संघासाठी देखील महत्वाचा आहे. हा देखील फटका चांगला आहे. ओ व्हॉट अ शॉट, वेगवान चेंडू आणि वेगवान चेंडूला या ठिकाणी वेगवान प्रति उत्तर दिलं जात आहे आदामच्या बॅट मधनं. या ओव्हरचा हा दुसरा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बावीस धावा धाव फलकावरती 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि पाठलाग सध्या करण्यासाठी आदाम मुजावर सज्ज झालाय. अगदी शर्यत अजून संपलेली नाहीये बिकॉज मैदानाच्या आत श्री 11 मोहाचेवाडी संघ हरला नाहीये. खेळताना आता असा खेळावा लागेल की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. या ठिकाणी अगदी मेहनतींची पराकाष्ठा सध्या आदाम मुजावर करतोय. आदामला मी तर म्हणेन एखाद्या खेळाडूनं साथ देणं हे महत्वाचं असेल. जर का एखाद्या खेळाडूनं जरी मी तर म्हणेन आदाम मुजाबरला साथ दिली तर हा सामना श्री 11 मोहाचेवाडी संघाच्या बाजूनं येऊ शकतो. लेटकटचा फटका, सुंदर फटका, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवली जाते आदाम मुजाबरच्या बॅटमधनं. अजून एक दिमागदार फटका, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. मैदानाच्या आत या ठिकाणी आदाम मुजाबरसाठी सुवर्ण संधी. जर का मैदानाच्या आत आदाम जर का हा सामना आपल्या बाजूने करतोय, सामना फिनिश करतो तर बुफरान पोंजेकर यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. खर तर आदाम साठी आता या ठिकाणी प्राइज लावण्यात आलंय. षटकार नंतर आपण पाहतात चौकार देखील आले मैदानाच्या आत. या षटकार धावा आतापर्यंत जवळ मी तर म्हणेन विशालनं 17 धावा खर्च केल्यात. मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी. दोन्ही टीम इथनं संघर्ष करतात. शॉट आपले अगदी आपण पाहता फक्त दिशा दिली, फाईन लेगला खेळाडू पोहोचतायत परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल चालला सरळ जमिनीला दन 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 करत सीमा पलीकडे. 4 धावा. तर ड्रिंक्स ब्रेक मध्ये नक्कीच दोन्ही टीमनं आता चर्चा केली असेल. एका बाजूला आपण पाहता खरं तर न्यू गोल्डन पोसरी संघ त्या टीमने नक्कीच चर्चा केली असेल की या मॅच मध्ये सध्या तरी आता आदामचा विकेट महत्वाचा आहे. खरं तर आता या ठिकाणी आदामसाठी मी तर नक्कीच काहीतरी रणनीती आखली असेल आणि त्याच रणनीती आखल्यानंतर आपण पाहता आता षटक क्रमांक 30 घेऊन आलाय गोलंदाज मयूर.
येणारे 12 चेंडू आणि 30 धाबा संख्येची गरज. टीमची टोटल 31 31 धाबा आहेत. अर्धा रस्ता पार केलाय. बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये श्री 11 मोहाचेबडी या संघानं अजूनही अर्धा रस्ता पार करायचा आहे. 12 चेंडू आणि 30 धाबा संख्येची गरज. मॅच रोमांचक सामना पाहायला मिळतोय. अगदी मध्यरात्री या ठिकाणी आपण बघा प्रेक्षक अजूनही मैदान सोडायला तयार नाहीत. त्यांना माहिती आहे आजची प्रत्येक मॅच ही रफ अँड टफ पाहायला मिळेल आणि या ठिकाणी अजून एक रफ अँड टफ मॅच पाहायला मिळते. ओबीट बॉल फटका चांगला विषय मध्ये पाठवलाय. बॉल चालला सरळ साईड स्क्रीनला देतोय धडक. आझाम मुदावरचा बॅट मधनं अजून एक षटकार. पोसरी टीमला देण्याचं काम आदाम करतोय. परंतु या ठिकाणी षटकार आल्यानंतर पुनरागमन करण्याचं काम मयूर करतोय मैदानाच्या आत. एक अनुभवी खेळाडू, एक लेजंड खेळाडू, खरं तर एक गुणवान खेळाडू आहे. त्याला माहिती आहे मॅच मध्ये कसं पुनरागमन करायचं आहे. हे टर्निंग पॉइंट षटक आहे आणि स्वतः मयूर आलाय. गुडलेन स्पॉटचा चेंडू वेगवान होतात. अगदी वेगवान तर होतात परंतु तदनंतर बॉलला हलकासा अगदी वळण देखील दिलं. हलकासा काटा चेंज झाला परंतु तदनंतर हा देखील चेंडू डॉट आलाय. आता इथनं प्रत्येक डॉट चेंडू सामना मी तर म्हणेन न्यू गोल्डन पोसरी संघाच्या बाजूला जाऊ शकतो आणि प्रत्येक मोठा फटका मी तर म्हणेन हा सामना श्री 11 मोहाचेवाडी या संघाच्या बाजूने जाऊ शकतो. दोन्ही संघ इथनं जिद्द चिकाटी मेहनत सर्व काही दाखवत आहेत. दोन्ही संघ या ठिकाणी मैदान सोडायला तयार नाही. दोन्ही संघ आपण बघा खरं तर जिद्दीने आता खेळत आहेत. त्यांना माहिती आहे या स्पर्धेत बेस्ट द्यायचा आहे. पुन्हा एकदा याकड्यांचा हा चेंडू सध्या तरी आपण पाहता अगदी टप्प्यावरती नियंत्रण आहे गोलंदाज मयूरचा. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आलं परंतु तदनंतरचा हा कमबॅक सुंदर आणि अप्रतिम पाहायला मिळतोय. आदाम मुजाबर सारख्या खेळाडूला सध्या तरी थांबवलाय. फुटवर्कचा वापर या ठिकाणी दिसत नाहीये. सलीम के अब्दुल्ला कहाँ पे हो? उनके अबू ढूंढ रहे उनको. आ जाओ जल्दी माइक के. आणि या ठिकाणी आपण पाहतायत इथनं कमबॅक अप्रतिम. जो खेळाडू घातकी होत होता आदाम त्याचा मात्र विकेट या ठिकाणी मिळवून दिलाय. गोलंदाज मयूरनं गोल्डन विकेट मिळवलाय. न्यू गोल्डन पोसरी या संघानं आदाम मुजाबर बॅक टू दी पवेलियन. आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच रोशन अडाव येतात. गुग्गू या नावाने परिचित असलेला खेळाडू. सलग लागोपाठचे 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले तर जीवन केवणे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू कम बॉक्स. षटकातील शेवटचा बॉल आणि या ठिकाणी शेवटचा बॉल खेळण्यासाठी जरूर फलंदाज रोशन आले होते परंतु त्यांचा बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पंचांचा इशारा येतोय की बाईच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी ही एक धाव मिळते. आता सामना मात्र शेवटच्या 6 चेंडूंवरती येऊन पोहोचला. आता शेवटच्या षटकामध्ये सामना जाऊन पोहोचलाय. धाबसंख्येचा विचार केला तर बॅटिंग करत असताना श्री 11 मोहाचेवाडी संघाची टोटल तब्बल 38 धाबा. आता येणारी 6 चेंडू आणि 23 धाबसंख्येची गरज आहे. सामना रफ अँड टफ पाहायला मिळतोय. जाऊया पुन्हा एकदा संगीत कक्षात. ऐकूयात एक सुमधुर संगीत. आहेत 23 धाबा. जोपर्यंत मैदानाच्या आत रोशन आहे अगदी तोपर्यंत मी तर म्हणेन हा सामना श्री 11 मोहाचेवाडी संघाच्या बाजूने येऊ शकतो. कारण की अगदी मयूर ग्रुप
स्पर्धेमध्ये नक्कीच आम्ही याची बॅटिंग पाहिली आणि आता त्या रोशनला खरं तर ती बॅटिंग पुन्हा आठवावी लागेल या मैदानाच्या आत. 6 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. मॅच पुन्हा बनू शकते जर का सुरुवातीच्या चेंडूवरती चांगले फटके आले तर. क्रिकेटमध्ये जर त्याला कदापि स्थान नाहीये. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज प्रणय आलाय. खरं तर याच फलंदाजांना नक्कीच पहिल्या सत्रात बॅटिंग करण्यासाठी थोडा उशीर केला होता. स्ट्राईक एंडला रोशन आहेत. प्रसाद अगदी आपण पाहतोय सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर जीवन केवडे यांच्या वतीने 1000 रुपये देण्यात येईल. परंतु गोलंदाज जो बॉलिंग ट्रॅकवरती आहे त्याने जर 3 बॉलला 3 विकेट जरी घेतले ना तर रिजवान शेख यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. म्हणजे फटाक्यांची माळ ही दोन्ही बाजूने पेटवली जाते. मॅच ऑन. ओ पहिला बॉल लाईन खराब आहे. पंच सांगतायत आउटसाइड द ऑफस्टमा चेंडू होता आणि वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव मिळाली. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये 23 धावांची गरज होती आणि पहिला चेंडू वाईट पाहायला मिळालाय. म्हणजे 6 बॉल आता 22ची गरज आहे. यावेळेस ऑन साइडला वर स्ट्रोक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी आपण पाहतोय बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. छोटा पॅकेट बडा धमाका. रोशन आडवच्या बॅट मधून आलाय आणि बोक्याच्या क्षणी ही धोक्याची घंटा. षटकार रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. काय जबरदस्त फटका होता. अगदी आपण पाहतो वेट ट्रान्सफर केला आणि तो फटका ऑन साइडला अगदी धमाकेदार पाहायला मिळालाय. या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये म्हटलं जाताना पोसरी संघाला जिंकायचे जरूर परंतु इथे मोहाची वाडी नेरळ संघाला हार नाहीये मंजूर. आणि आणखीन एक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 1 मोर बिग हिट. षटकार सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. त्या दरम्यान आपण पाहतोय नेरळ संघाला मोहाची वाडी संघाला सपोर्ट करण्यासाठी आज विनायकजी भिडकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सलग 2 षटकार आलेत आणि जर आता या बॉलवरती षटकार आला ना तर जीवन केवणे यांच्या वतीने 1000 रुपये देण्यात येईल. काय मॅच रंगतीये. काय मॅच रंगतीये. आता प्रेक्षक सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. सर्वांचं करू मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू कॉम बॉक्स. आता सामना पुन्हा एकदा पलटलाय मित्र म्हणेन. श्री 11 मोहाचवड्या संघाच्या बाजूने आता 4 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. स्वप्न तर मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना तुम्हाला मेहनत मात्र करावी लागते. सध्या तरी मैदानाच्या आत रोशन मेहनत करतोय आपल्या टीम साठी. ओव्हरपीच बॉल फटका चांगला आहे. गॅप मध्ये ढकललाय. आउटफील्ड फास्ट आहे आणि आता बॉल चाललाय सरळ डी पेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोशनच्या बॅट मधना हा अजून एक दमदार स्ट्रोक. बॉल सीमा पार. चौकार. तोपर्यंत हा सामना श्री 11 मोहाच्या वाडी संघ या संघाच्या बाजूने नक्कीच आहे आणि या खेळाडूंना पुन्हा एकदा आमच्या शब्दांना मान दिलाय. अप्रतिम त्यांची बॅटिंग नॉक पाहायला मिळतोय. इथे देखील फटका चांगला आहे. गॅप मध्ये ढकललाय. खेळाडू उपस्थित होते आणि शेवटच्या मोमेंटला इथे आपण पाहतायत जबल मित्रपणाने कॅच ड्रॉप केले की काय आणि तदनंतर इथे आपण पाहतात या चेंडूवरती आलेली ही 1 धाव आणि तदनंतर आता स्ट्राइक रोटेट सुद्धा झाली आहे. ज्या रोशननं मॅचला ऑन केले तो रोशन होता नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतात. जर का या चेंडूवरती सुद्धा जर का डॉट किंवा सिंगल आला तर नक्कीच मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच पाहायला मिळेल. मॅच भरपूर चांगली आहे. मॅच रोमांचक आहे. मॅच अप्रतिम पाहायला मिळते मैदानाच्या आत. आता 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज.
लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अडथळे अडथळे तर सर्वांसमोर येत आहेत. रडायचं की लढायचं आहे हे तुमच्यावरती आहे. आता मैदानाच्या आत फलंदाज लढतोय की रडतोय हे पाहावं लागेल. 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आत सध्या सुरू आहे. 2 चेंडू 5 ची गरज. शॉट प्लेन फक्त दिशा दिली. फाईन लेगला बॉल चालला. डीप मध्ये खेळाडू पोहोचतायत. एका टप्प्यावरती बॉलला उचलफेक करतील आणि तदनंतर या ठिकाणी आपण पाहतायत या चेंडूवरती फक्त 2 धावा येतील. आता 1 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज मैदानाच्या आत. यस यस. तर या ठिकाणी जर का 2 धावा देखील कंप्लीट झाल्या तर या स्पर्धेत सुपर ओव्हरचा हा नियम आहे. जरी 2 धावा बनल्या तर सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षकांना विनंती असेल, सामना आवडला असेल तर एकदा दोन्ही टीम साठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. अप्रतिम लढत. 1 बॉल 3 ची गरज. सामना कोणता संघ जिंकणार? न्यू गोल्डन पोसरी की श्री 11 मोहाचीवाडी संघ? दोन्ही संघ या ठिकाणी जिद्द दाखवतात. दोन्ही संघ चिकाटी दाखवतात. दोन्ही संघ हारायला तयार नाहीयेत. जिंकला तर इतिहास आणि हारला तरी इतिहासच असा खेळ सध्या तरी दोन्ही टीमनं मैदानाच्या आत केलाय. अप्रतिम खेळ. दोन्ही टीमला पुन्हा बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी शॉट प्लेन ऑनसाइडला पाठवला. डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पाहता पाहता आता दुसरी धाव कंप्लीट झाली. तिसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी पंचांचा फिंगर अप. आता या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळेल. यस, दुसरी सुपर ओव्हर पाहायला मिळेल. प्रेक्षकांना विनंती असेल, सामना आवडला असेल तर पुन्हा टाळ्या होऊन जाऊ द्यात. या ठिकाणी धाबा बनवण्यात आलं, परंतु चेस करत असताना त्या धाबा बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले मोहाची वाडी नेरळ या संघाने, परंतु शेवटला एका धाबेने ते मागे पडलेत आणि सामना सुपर ओव्हर मध्ये चाललाय. पहिल्या